नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इयत्ता 11वी 11 स्टँडर्डचा सब्जेक्ट जो आहे आपला तो कुठला बायोलॉजी आहे आणि त्या बायोलॉजीमधलं लिव्हिंग वर्ल्ड हा चॅप्टर आपल्याला सुरू करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर सुरू करण्याआधी आपण थोडीशी बायोलॉजी ह्या शब्दाबद्दल थोडीशी माहिती घेऊया. हा बायोलॉजी हा शब्द जो आहे 2 शब्दापासून तयार झाला. किती शब्दापासून? 2 शब्दापासून, वर्डपासून तयार झाला. पहिला जो कुठला बायो आणि दुसरा शब्द कुठला लॉजी. बायो मीन्स काय? लिव्हिंग थिंग्स, म्हणजे पृथ्वीवरती जे असणाऱ्या ज्या सगळ्या लिव्हिंग थिंग्स आहेत, म्हणजे सगळे ऑर्गॅनिझम ह्याच्यामध्ये येतात. कोण येतं ह्याच्यामध्ये? लिव्हिंग थिंग्समध्ये. लिव्हिंग वर्ड म्हटलं तर चालेल. ऑर्गॅनिझम्स, सगळे ऑर्गॅनिझम्स ह्याच्यामध्ये काय येतात. आणि लॉजी म्हणजे काय तर स्टडी. म्हणजे हे जे ऑर्गॅनिझम आहे किंवा हे जे लिव्हिंग वर्ल्ड आहे, ह्या लिव्हिंग वर्ल्डचा स्टडी कुठल्या शास्त्रामध्ये केला जातो? तर तो कोणामध्ये? बायोलॉजीमध्ये केला जातो. कोणामध्ये केला जातो? बायोलॉजीमध्ये काय केला जातो? हा स्टडी केला जातो. मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला चॅप्टरमधला फर्स्ट चॅप्टर जो आहे तो कुठला? लिव्हिंग वर्ल्डचा आहे. हा चॅप्टर जो आहे, हा चॅप्टर ज्यावेळेस आपल्याला समजणार आहे त्याच वेळेस आपल्याला पुढचं जे बायोलॉजी आहे, म्हणजे बाकीचे जे चॅप्टर आहेत ह्या तुमच्या 11 स्टँडर्डसाठी जे आहेत हे समजणार आहे. आणि हा चॅप्टर जो आहे आपण फक्त किती 2 लेक्चरमध्ये शिकणार आहोत. चॅप्टर अतिशय छोटा आहे, सोपा आहे आणि त्याच्यावरती बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये किंवा CETला प्रश्न येतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर चालू करण्याच्या आधी आपल्याला कॅन यू रिकॉल असे 3 क्वेश्चन दिलेले आहेत आपल्याला. फर्स्ट क्वेश्चन जे आहे हे क्वेश्चन कशासाठी दिलेले आहेत? तर कारण पुढचं जे आहे आपल्याला फर्स्ट पॉईंट आहे जो एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ जे आहे हे समजण्यासाठी हे 3 क्वेश्चन आपल्याला महत्त्वाचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो काय? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग? लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये डिफरन्स काय? तुम्ही म्हणशाल हा अतिशय साधा सोपा प्रश्न कशाला विचारला? कारण ह्याच्यावरती आपल्याला बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ हे काय करायचं? शिकायचं. त्याच्यामुळे ह्या 3 प्रश्नाचे सेकंड क्वेश्चन कुठला? एंड द कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. And third question is whether all organisms are similar. Justify your answer. हे 3 क्वेश्चनची उत्तरं दिली की आपल्याला बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ हे ऑटोमॅटिक काय होणार आहे? अंडरस्टँड होणार आहे. नाव द क्वेश्चन नंबर फर्स्ट, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग? आपण लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग, सजीव आणि निर्जीव वस्तूमध्ये फरक काय? जे लिव्हिंग्स आहेत, जे सजीव आहेत, आपण सजीव कोणाला म्हणतो? ज्याच्यामध्ये जीव आहे ह्यांना आपण काय म्हणतो? साध्या सिंपल भाषेमध्ये सजीव म्हणतो. निर्जीव कोणाला म्हणायचं? ज्यांच्यामध्ये जीव नाहीये त्यांना काय म्हणतो? आपण निर्जीव म्हणतो. जर असं म्हटलं आपण चालतंय का? नाही. मग ह्याच्यासाठी काहीतरी क्रायटेरिया आहे. कुठला क्रायटेरिया आहे लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्ससाठी? तर फर्स्ट क्रायटेरिया म्हणजे व्हॉट इज मेन डिफरन्स? तर लिव्हिंग थिंगची काय होते असते? तर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होतं. ग्रोथ अँड काय? डेव्हलपमेंट होत असते. काय होत असते? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. निर्जीव वस्तू म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये हे होतं का? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट नाही होत. मेटाबॉलिझमच्या प्रोसेस वेगवेगळ्या होतात. म्हणजे चयापचयाच्या क्रिया ज्या आहेत आपल्या शरीरामध्ये, सजीवांच्या शरीरामध्ये होत असतात. नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये अशा क्रिया होतात का? तर नाही. मुवमेंट होत असते. म्हणजे अशा अनेक क्रिया आहेत, डिफरंट प्रोसेस वर्किंग होत असतात. अशा अनेक डिफरन्स आहेत. हे तुम्ही ऑलरेडी शिकलेलं आहेत. हे आपल्याला फक्त रिकॉल करायचं होतं. पुढचं एनलिस्ट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? आता हे जे कॅरेक्टर जर बघायचे म्हटले लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे, तर ऑलरेडी आपण हे डिस्कस केलेले आहेत. म्हणजे ज्या आपण डिफरन्समध्ये बघितलं लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंगचा, त्याच्यामध्ये कॅरेक्टर केलेलं आहे. मेटाबॉलिझमचे प्रोसेस असतील, मुवमेंट असेल, ग्रोथ असेल, डेव्हलपमेंट असेल, हे फक्त कोणामध्ये होत असतं? तर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये होतं.
रेस्पिरेशन असेल, कंट्रोल कोऑर्डिनेशन असेल, रिप्रोडक्शनचे प्रोसेस असतील, ठीक, दॅट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि जर तुम्हाला असंच वाटलं की कॅरेक्टरिस्टिक्स जर येत नाहीत, जे तुमच्या शरीरामध्ये जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या काय करायचं, त्याच्यामध्ये लिहायच्या. म्हणजे इमॅजिन लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय, आपण मानव पण काय हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. मानवाला इमॅजिन करायचं आणि हे कॅरेक्टरिस्टिक्स काय करायच्या, लिहायच्या. परत काय म्हटलेलं आहे की वेदर द ऑल ऑर्गॅनिझम आर सिमिलर. जर आपण बघितलं तर सगळे ऑर्गॅनिझम जे आहेत हे सिमिलर आहेत का. जर आन्सर येस असेल तर त्याचं जस्टिफाय द्यायचं, आणि आन्सर नो असेल तर का नाहीत ह्याचं पण काय करायचं, आपल्याला त्याच्यामध्ये उत्तर द्यायचं. ऑब्विसली ऑल ऑर्गॅनिझम दॅट आर नॉट सिमिलर. हे सगळे ऑर्गॅनिझम सिमिलर आहेत का, तर नाही. का सिमिलर नाहीत, कारण प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये रिप्रोडक्शनची प्रोसेस होत असताना मिक्सिंग ऑफ गॅमेट ही प्रोसेस तुम्ही ह्याच्यामध्ये शिकलेला आहात 10वी मध्ये. रिप्रोडक्शनचे 2 टाईप बघितलेले आहेत, असेक्स्युअल रिप्रोडक्शन आणि काय सेक्स्युअल रिप्रोडक्शन, त्याचे प्रोसेस बघितलेले आहेत. इन डिटेलमध्ये तुम्ही शिकलेलं आहेत. ह्याच्यावरून आपल्याला असं कळतं की ऑल ऑर्गॅनिझम जे आहेत दॅट आर नॉट सिमिलर. हे काय नाहीत, सिमिलर नाहीत, हे डिसिमिलर आहेत. प्रत्येक ऑर्गॅनिझम जे आहेत हे त्यांचे कॅरेक्टर्स, त्यांचं राहण्याचं प्लेस सगळे डिसिमिलर. इव्हन आपण ह्युमन बिईंगमध्ये जर बघितलं, मनुष्य प्राण्यामध्ये जर बघितलं, कोण काळा असतो, कोण ब्लॅक कलरचं असतं, कोण निग्रो आहे, कोण अल्बिनो आहे. ओके, म्हणजेच काय तर एकदम काळा कुट्टा आहे, कोण इंटरमिडिएट कलरचा आहे. तुम्ही जेनेटिक्समध्ये ते शिकलेलं असाल, डायहायब्रिड क्रॉस, मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये. म्हणजे ह्याचा अर्थ आपण काय म्हणतो की ऑल ऑर्गॅनिझम नॉट ए सिमिलर. हे काय सगळे सिमिलर आहेत का, नाही. ओके, जर प्लॅनेट अर्थ जर बघितलं आपण, मेड अप ऑफ काय, बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट. आपण जर बघितलं तर अर्थ जे आहे, पृथ्वी जे आहे, प्लॅनेट जर बघितलं आपण पृथ्वीचा, हा कशापासून बनलेला आहे, तर बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंटमध्ये बनलेला. कशापासून बनलेला, हा बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट पासून बनलेला. आता बायोटिक कंपोनंट आणि अबायोटिक कंपोनंट कुठले कुठले आहेत. तुम्ही इकोसिस्टीम शिकलेला आहात. इकोसिस्टीम गेल्या वर्षी 10वी मध्ये शिकलाय. इकोसिस्टीम मध्ये कुठला चॅप्टर, मला वाटतं एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट चॅप्टर 2nd आहे, सॉरी 2nd सेक्शन मधला 4th चॅप्टर आहे. ह्या चॅप्टरमध्ये शिकलाय तर इकोसिस्टीमचे अबायोटिक कंपोनंट कुठले आणि बायोटिक कंपोनंट कुठले. जर बायोटिक कंपोनंटचा आपण विचार केला तर जे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे प्रेझेंट आहेत अराउंड अस, जे आपल्या आजूबाजूला जे ऑर्गॅनिझम्स आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे हे वनस्पती असतील, प्राणी असतील, सूक्ष्मजीव असतील, हे सगळे जे प्राणी आहेत, हे सगळे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, ह्यांना आपण काय म्हणतो, हे कोणामध्ये येतात तर बायोटिक कंपोनंटमध्ये येतात. आणि हे सोडून जे राहिलेले जे आहेत सगळे, म्हणजे हवा असेल, परत अजून माती असेल, ऑक्सिजन असेल, केमिकल्स असतील, हे कशामध्ये येतात, दॅट आर बिलॉंग टू अबायोटिक कंपोनंट. आता हे आपल्याला कळालं की म्हणजे हे जे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत ह्या काय कोणामध्ये येतात तर अबायोटिक कंपोनंट. बायोटिक कंपोनंटमध्ये काय लिव्हिंग थिंग्स येतात. आपल्याला ह्याच्यावरून असा क्वेश्चन पडतो की द क्वेश्चन इज व्हाय डू वी कॉल देम लिव्हिंग अँड हाऊ डिफर फ्रॉम लिव्हिंग. हे जे कंपोनंट आहेत, आता आपण म्हटलं की सूक्ष्मजीवापासून काय सगळे ऑर्गॅनिझम्स येतात, हे कुठे आहेत, लिव्हिंग बिईंग्स आहेत. मग हे कसे डिफरन्स आहेत, क्वेश्चन आपल्या मनामध्ये येतात. आपल्यामध्ये आपल्याला काय पडलेला हा क्वेश्चन आहे की डू वी कॉल देम लिव्हिंग अँड हाऊ डू दे डिफर फ्रॉम नॉन लिव्हिंग. आणि हे नॉन लिव्हिंग पासून कसे आहेत, डिफरंट कसे आहेत, ह्याचंच उत्तर आपल्याला काय बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ ह्या पॉईंटमध्ये शिकायचं. जर आपण बघितलं बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ म्हणजे आपल्या लाईफ जगण्यासाठी कुठले कुठले प्रिन्सिपल महत्वाचे आहेत बेसिक, आणि ह्या सगळ्या गोष्टी काय होत असतात तर ह्या ऑर्गॅनिझम्समध्ये इच अँड एव्हरी ऑर्गॅनिझममध्ये होत असतात. जर आपण बघितलं तर लिव्हिंग बिईंग्स वन्स प्रोड्यूस और बॉर्न हॅज टू सर्वाइव्ह. बघा
एखादा प्राणी, एखादा ऑर्गॅनिझम हा जन्माला आलेला असतो कशासाठी? तर सर्वाइव्ह होण्यासाठी. प्रोड्युसर बॉर्न हॅज टू सर्वाइव्ह. जिवंत राहण्यासाठी, जगण्यासाठी तो ऑर्गॅनिझम कशासाठी? त्या ऑर्गॅनिझमचा काय जन्म झालेला असतो. आणि जर सर्वाइव्ह व्हायचं असेल, इट नीड एनर्जी अँड मेनी केमिकल मॉलिक्युल्स. जर आपल्याला जिवंत राहायचं असेल, जगायचं असेल, सर्वाइव्ह व्हायचं असेल, तर आपल्याला कशाची गरज आहे? तर एनर्जीची गरज आहे. नीड एनर्जी अँड मेनी केमिकल मॉलिक्युल्स. फक्त एनर्जीची आवश्यकता आहे का? तर नाही, तर त्याच्याबरोबर अनेक असे केमिकल मॉलिक्युल्स आहेत दॅट आर नेसेसरी फॉर सर्वाइव्ह. आणि हे कशासाठी लागतात? तर सर्वाइव्हसाठी लागतात. आता केमिकल एनर्जी, आता आपण बोलायचं असेल तर आपल्याला बोलण्यासाठी सुद्धा कशाची आवश्यकता असते? एनर्जीची. चालायचं असेल, एखादं वर्क करायचं असेल तर देर इज रिक्वायरमेंट ऑफ एनर्जी. आपल्या शरीरामध्ये इच अँड एव्हरी प्रोसेस कॅरी होण्यासाठी काय एनर्जी लागते. म्हणजेच काय तर सर्वाइव्ह होण्यासाठी. म्हणजे आपल्याला सर्वाइव्ह व्हायचं असेल तर काहीतरी काम केलं पाहिजे. काम करण्यासाठी सुद्धा काय लागणार आहे? एनर्जीची आवश्यकता असते. तर इच अँड एव्हरी ऑर्गॅनिझम देर इज नीड ऑफ एनर्जी आणि मेनी केमिकल मॉलिक्युल फॉर देअर सर्वाइव्ह. आपण म्हणतो, तुम्ही गेल्या वर्षी शिकला, एनर्जी जी आहे, एनर्जी आपल्या शरीरामध्ये एटीपीच्या स्वरूपात उपलब्ध असते. कुठल्या स्वरूपात? एटीपीच्या. फॉर एनर्जी, जे एनर्जी आहे आणि हे एटीपी जे आहे आपल्या शरीरामध्ये जे चयापचय म्हणजे मेटाबॉलिक प्रोसेसमधून आपल्याला मिळत असतं. कुठल्या प्रोसेसद्वारे? मेटाबॉलिक. मेटाबॉलिझम इज ब्रेकिंग ऑफ मॉलिक्यूल अँड मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्यूल. मेटाबॉलिझमची प्रोसेस आहे काय? ब्रेकिंग ऑफ मॉलिक्यूल. म्हणजे एखाद्या मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन केलं जातं आणि एनर्जी भेटली, किंवा त्या ब्रेक झालेल्या मॉलिक्यूलपासून नवीन मॉलिक्यूल काय केलं जातं? तयार केलं जातो. ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? मेटाबॉलिझम. ब्रेकिंग ऑफ मॉलिक्यूल किंवा मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्युल्स. आता मेटाबॉलिझमचे परत दोन प्रकार पडतात. एक कॅटाबॉलिक बॉलिझम आणि ॲनाबॉलिझम. किती प्रकार आहेत? दोन. एक कॅटाबॉलिझम आणि दुसरा कुठला? ॲनाबॉलिझम. कॅटाबॉलिझम मध्ये काय केलं जातं? ब्रेकिंग डाऊन ऑफ मॉलिक्युल्स. मॉलिक्युलचं काय केलं जातं? ब्रेकडाऊन केलं जातं. काय केलं जातं? ब्रेकडाऊन. निसर्गामध्ये फॉर एक्झाम्पल प्लांट आहे. प्लांटचं उदाहरण घेऊ आपण. प्लांटमध्ये दोन प्रकारच्या प्रोसेस होतात. एक रेस्पिरेशन होतं आणि दुसरं कुठलं? फोटोसिंथेसिस होतं. काय होत असतं? रेस्पिरेशन. रेस्पिरेशनमध्ये काय होतं? तर ऑक्सिजन जो आहे तो काय केला जातो? रेस्पिरेशनमधून युटिलाइज केला जातो आणि कार्बन डायऑक्साईड सोडला जातो. फोटोसिंथेसिसमध्ये काय केलं जातं? तर कार्बन डायऑक्साईड युटिलाइज केला जातो आणि त्या ठिकाणी कशाचं? एनर्जीचं काय होत असतं? प्रोडक्शन होत असतं. म्हणजे ग्लुकोज मॉलिक्यूल काय होत असतं? तयार होत असतं. म्हणजे तुम्ही त्या दोन्ही प्रोसेस तुम्ही शिकलेला आहात, फोटोसिंथेसिस ॲज वेल एज रेस्पिरेशन. हे ज्यातली जी रेस्पिरेशनची प्रोसेस आहे कुठली? कॅटाबॉलिक प्रोसेस आहे. आणि फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे ती कुठली? ॲनाबॉलिक प्रोसेस आहे. कुठली? ॲनाबॉलिक. कुठली प्रोसेस आहे? ॲनाबॉलिक. आता रेस्पिरेशनमध्ये काय होतं? ग्लुकोज मॉलिक्यूलचं काय स्टेप वाईज काय होत असतं? हायड्रोलिसिस होतं. आणि काय होत असतं? एनर्जी आपल्याला भेटत असते. कुठल्या? एटीपीच्या स्वरूपात एनर्जी भेटत असते. दॅट आर द कॅटाबॉलिक प्रोसेस. इतकं लक्षात ठेवायचं. फक्त कॅटाबॉलिक प्रोसेसमध्ये काय होत असतं? ब्रेकिंग डाऊन ऑफ मॉलिक्युल्स. एक मॉलिक्यूल म्हणजे कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल जो आहे, कॉम्प्लेक्स सबस्टन्स आहे. म्हणजे ग्लुकोज जर बघितलं C6H12 आणि O6 याचं रूपांतर कशामध्ये होतं? CO2 मध्ये, कार्बन डायऑक्साईडमध्ये होते. म्हणजे या ठिकाणी 6 कार्बन कंपाऊंड मॉलिक्यूल किती? फक्त एक कार्बन कंपाऊंड मॉलिक्यूलमध्ये काय होतं? कन्वर्ट होतं. म्हणजेच काय तर ब्रेकिंग डाऊन ऑफ मॉलिक्यूल होतं. आणि ॲनाबॉलिक प्रोसेसमध्ये काय होतं? तर मेकिंग न्यू मॉलिक्यूल. फोटोसिंथेसिसमध्ये जर बघितलं आपण, कार्बोहायड्रेट आणि वॉटर मॉलिक्यूल एकत्र येतात आणि त्याच्यापासून काय तयार होत असतं? तर ग्लुकोज मॉलिक्यूल काय होत असतं? तयार होत असतं. हे पहिलं प्रिन्सिपल संपलं. म्हणजे इच अँड एव्हरी ऑर्गॅनिझम शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर तो काय असतं? प्रोड्यूस ऑर बॉर्न फॉर द सर्वाइव्ह. आणि सर्वाइव्ह होण्यासाठी देर इज नीड ऑफ एनर्जी. आणि एनर्जी मिळवण्यासाठी त्या ऑर्गॅनिझमच्या शरीरामध्ये कुठल्या प्रोसेस होतं? तर मेटाबॉलिक प्रोसेस होते. म्हणजे काय? मेटाबॉलिझम होतं.
म्हणजे त्याच्यामध्ये कॅटाबॉलिझम आणि काय ॲनाबॉलिझम ह्या दोन्ही प्रोसेस काय होत असतात. नाव द सेकंड प्रिन्सिपल काय आहे या ठिकाणी, तर सेकंड प्रिन्सिपल जर बघितलं आपण तर फ्रॉम बर्थ ऑनवर्ड ऑर्गॅनिझम शोज टेंडन्सी टू ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या ऑर्गॅनिझमचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर तो तेवढाच राहतो का, तर नाही. आता ह्युमन बिंगचं जर आपण उदाहरण घेतलं तर ह्युमन बिंग साधारणतः जन्माच्या वेळेस किती 2 to 3 kg असते. किती 2 to 3 kg. आणि ज्यावेळेस तो फुल्ली मॅच्युअर होईल किंवा तो जन्मापासून जर आपण बघितलं तर त्याचं वजन काय होत असतं, परत त्याची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत असताना वेट जे आहे ते काय इन्क्रीज होत असतं. ते वेट काय 2-3 किलो राहतं का, तर नाही, ते काय होत असतं इन्क्रीज होतं. म्हणजेच काय, तर इच अँड एव्हरी कुठलाही ऑर्गॅनिझम घ्या, जन्माच्या वेळेस त्याचं वेट काय असतं कमी असतं आणि त्यानंतर काय त्याचं वेट जो आहे ते काय होत असतं वाढत असतं. आणि दिस ग्रोथ इज वेल ऑर्केस्ट्रेटेड प्रोसेस. काय ऑर्केस्ट्रेटेड प्रोसेस आहे, म्हणजे हे टप्प्याटप्प्याने होत असतं. आपण बघतो की यू हॅव माईट ऑब्झर्व सँड माउंट्स असेल किंवा बाउंडर्स असतील, हेची काय होत असते ग्रोथ होत असते. म्हणजे आपण वाळवंटामध्ये जर बघितलं आपण, वादळ सुटलं तर काय होतं बघा, तिथली जी वाळू आहे, वाळू काय होत असते दुसऱ्या ठिकाणी जात असते. म्हणजे एका वाळूच्या थरावर दुसरा वाळूचा थर म्हणून वाळूची काय होत असते टेकडी तयार होत असते. त्याचप्रमाणे डोंगरावरती सुद्धा काय होत असतं, माती येऊन बसल्यामुळं काय होत असते त्याची ग्रोथ होत असते. परंतु ही ग्रोथ ॲक्च्युअली लिव्हिंग बिंगची कॅरेक्टरिस्टिक्स आहे का, तर नाही आहे. दिस ग्रोथ इज नॉट फ्रॉम विदिन. म्हणजे त्यांच्या शरीराच्या आतमध्ये ग्रोथ झाली का, वाळूचा कण आहे आणि वाळूचा एकच कण आहे आणि त्या वाळूच्या कणामध्ये आतमध्ये त्याची काय झाली, त्या कणामध्ये एकाच कणामध्ये वाढ झाली आणि तो कण काय झाला मोठा झाला, असं होतं का, तर नाही. म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे काय, तर त्याच्या शरीराच्या आतमध्ये काय होत नाही, त्याच्या बॉडीच्या इनसाइड द बॉडी काय होत नाही, ग्रोथ होत नाही. त्या ग्रोथला आपण ग्रोथ म्हणत नाही. परंतु जर त्याच्यामुळं हे जे आहेत सँड असेल किंवा मड असेल, दॅट आर द नॉन लिव्हिंग बिंग्स. हे काय आहेत नॉन लिव्हिंग बिंग्स. लिव्हिंग बिंग्समध्ये आतून इच अँड एव्हरी पार्ट जो आहे आपल्या त्याची काय होत असते एक ठराविक ह्याच्यापर्यंत काय होत असते ग्रोथ होत असते. म्हणजे त्याच्या शरीर विदिन फॉर्म नॉट विदिन म्हणजे त्या सँडच्या आतमध्ये ग्रोथ होत नाही. त्याच्यामुळं हे सँड किंवा हे जे आहेत हे काय नॉन लिव्हिंग आहेत. ओके. तिसरं प्रिन्सिपल काय, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर नॉट प्रोसेस हॅव अनलिमिटेड टाइम लाईफस्पॅन. आपण जर बघितलं तर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर नॉट द प्रोसेस विच हॅव अनलिमिटेड टाइम स्पॅन. जर आपण बघितलं तर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत असते. बघा ह्युमन बिंगचा विचार करूया आपण. ह्युमन बिंगचा जर विचार केला आपण तर माणसाची जी उंची आहे ही ठराविक कालावधीपर्यंत काय होत असते वाढत असते. म्हणजे त्याच्या पुढे जर आपण बघितलं तर ही उंची वाढणार आहे का, नाही. म्हणजे माणसाचं जी ग्रोथ आहे ती ठराविक एज लिमिट आहे त्याला, त्या एजच्या लिमिटच्या पुढे तिची वाढ होत नाही. म्हणजे तसं झालं असतं तर आपलं शरीर महाकाय झालं असतं. जसं प्लांटची ग्रोथ काय होत असते कंटिन्युअसली होते, तसं माणसाची ह्युमन बिंग किंवा एखाद्या ॲनिमल तुम्ही कन्सिडर केला तर कुठल्याही ॲनिमलची ग्रोथ काय तशी होत नाही. ठराविक टाइम स्पॅन आहे त्याचा ग्रोथ होण्याचा. ॲट सर्टन पॉईंट ऑफ टाइम मॉलिक्यूल ऑर्गन सिस्टम बिगिन लूज देअर इफेक्टिव्ह वर्किंग अँड बिकम ओल्ड. ॲट सर्टन पॉईंट ऑफ टाइम असं एक पॉईंट आहे की मॉलिक्युल्स असतील, ऑर्गन असेल आपल्या शरीरातलं, सिस्टीम असेल, बिगिन टू लूज देअर इफेक्टिव्ह वर्किंग. म्हणजेच काय त्यांची कार्य करण्याची क्षमता काय होत असते लूज होते, स्टॉप होते आणि दॅट बिकम ओल्ड. आणि हे काय होत असतात ओल्ड होतात. दिस इज एजिंग प्रोसेस ऑफ द बॉडी. आणि त्याला काय म्हणतो आपण एजिंग प्रोसेस, म्हणजे म्हातारं होणं असं म्हणतो आपण. त्याला काय म्हणायचं एजिंग प्रोसेस ऑफ बॉडी म्हणायचं. काय म्हणायचं त्याला एजिंग प्रोसेस ऑफ बॉडी. म्हणजे ठराविक कालावधीनंतर ते काय करतात, जे मॉलिक्युल्स असतील, ऑर्गन असतील, सिस्टीम असेल, दॅट आर स्टॉप देअर फंक्शनिंग किंवा वर्किंग. इफेक्टिव्ह वर्किंग काय होतं स्टॉप होतं
अँड दिस इज कॉल्ड एजिंग प्रोसेस ऑफ बॉडी. अशा प्रकारचे तिसरं प्रिन्सिपल. चौथं प्रिन्सिपल काय आहे बघू आपण. जर ह्या पृथ्वीवरती जर आपण बघितलं लाईफ जे आहे दॅट आर एक्झिस्टेड फ्रॉम प्री एक्झिस्टेड लाईफ, किंवा लाईफ इज स्टार्टेड, न्यू लाईफ इज स्टार्टेड फ्रॉम प्री लाईफ. पूर्वीच्या लाईफपासून काय होत असते, प्री एक्झिस्टेड लाईफपासून नवीन लाईफ काय होत असते, स्टार्ट होत असते. म्हणजे आपले पूर्वज कोणतरी असतात आणि पूर्वज आपल्याला जन्माला घालवत असतात. आपण पण कुणाला तरी जन्माला घालणार आहे. म्हणजे ही पिढी काय होणार आहे, सतत कंटिन्युअसली काय होणार आहे, रन होत जाणार आहे. म्हणजे लाईफ हॅज कंटिन्युअस, लाईफ ही काय कंटिन्युअस आहे. हेन्स द ऑर्गॅनिझम ट्राय टू प्रोड्यूस यंग वन लाईक इट सेल्फ. आणि प्रत्येक ऑर्गॅनिझम काय करत असतो, ट्राय टू प्रोड्यूस, तो काय करत असतो, कशाचं ट्राय करत असतो, प्रोड्यूस यंग वन लाईक इट सेल्फ. स्वतःसारखाच यंग वन प्रोड्यूस काय करत असतो, तो करत असतो. इट इज पॉसिबल थ्रू रिप्रोडक्शन. आणि हे जे आहे हे स्वतःसारखाच दुसरा जीव तयार करायची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन. हे फक्त कशाने, रिप्रोडक्शननेच काय शक्य आहे. आता आपण 10th स्टँडर्डमध्ये रिप्रोडक्शनचे 2 टाईप शिकलेले आहेत. कुठलं, असेक्सुअल रिप्रोडक्शन आणि काय, सेक्सुअल रिप्रोडक्शन. आणि आफ्टर रिप्रोडक्शन, रिप्रोडक्शन काय करतं, एन्श्युअर द कंटिन्युटी ऑफ रेस. कंटिन्युटी ऑफ रेस म्हणजे हे जे पेसीज आहेत त्यांची कंटिन्युटी जर कन्फर्म करायची असेल तर त्या पेसीजमध्ये काय व्हायला पाहिजे, रिप्रोडक्शनची प्रोसेस व्हायला पाहिजे. जर आपण बघितलं म्यूल्स, स्टराइड वर्कर बीज आर नॉट रिप्रोड्यूस. म्यूल्स, ओके, त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, खेचर म्हणतो. गाढव आणि घोडा ह्यांच्या क्रॉसमधून हे काय झाली प्रजाती तयार होते. क्रॉस बिटवीन काय, हॉर्स अँड डॉंकी ह्यांच्यापासून काय तयार होत असतं, म्यूल्स. हे कसे असतात, म्यूल जे आहेत हे म्यूल्स हे काय, दे आर नॉट रिप्रोड्यूस, ते काय करू शकत नाहीत, त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होत नाही. त्याचप्रमाणे स्टराईल वर्कर बीज, स्टराईल वर्कर बीजच्या जे हनीबी आहेत, हनीबीचं पोळं असतं, मधमाशांचं पोळं, त्याच्यावरती कामकरी माशा ज्या एक कॉलनी असेल हनीबीची, तर त्याच्यामध्ये फक्त ओनली 1 क्वीन दॅट आर एबल टू रिप्रोड्यूस. त्याच्यामध्ये फक्त एकच क्वीन काय करू शकते, अंडी घालू शकते. बाकीच्या माशा कुठल्याही अंडी घालत नाहीत किंवा त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होत नाही. तर ह्या वर्कर बीज डू नॉट रिप्रोड्यूस, इट आर लिव्हिंग, परंतु ते काय लिव्हिंग आहेत. यू कॅन वी कॉल रिप्रोडक्शन इज जे आहे ह्याच्यावरून आपण असं म्हणू शकतो का, रिप्रोडक्शन इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर येस, जरी ते रिप्रोड्यूस करू शकत नसल्या वर्कर बी किंवा म्यूल्स, परंतु त्यांच्यामध्ये ज्या मेटाबॉलिक प्रोसेस ज्या आहेत हे सगळ्या प्रोसेस काय होत असतात. म्हणजेच काय तर बॉडी लूज इट्स कॅपॅसिटी टू परफॉर्म मेटाबॉलिझम, द ऑर्गॅनिझम डाय. जर शरीर आहे, शरीरामधून आत्मा कधी जातो किंवा एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या ऑर्गॅनिझमचा प्राण कधी जातो किंवा तो कधी डेड होतो, कधी होणार आहे, तर बॉडी लूज इट्स कॅपॅसिटी टू परफॉर्म मेटाबॉलिझम. हे ज्या मेटाबॉलिक प्रोसेस आहेत, ज्या सजीवासाठी जिवंत राहण्यासाठी ज्या गरजेच्या प्रोसेस आहेत, सर्वाईव्ह होण्यासाठी जे आवश्यक प्रोसेस आहेत आपल्या शरीरामध्ये, त्या ज्यावेळेस स्टॉप होतील, त्यांची कॅपॅसिटी लूज होईल, त्यावेळेस तो ऑर्गॅनिझम काय होणार आहे, डाय होणार आहे. त्यावेळेस काय होणार, तो ऑर्गॅनिझम डाय होणार आहे. ओके, जर आपल्याला युनिक प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर बघायची असेल तर काय, तर लिव्हिंग बिईंग्ज इज रिस्पॉन्स टू थर्मल, केमिकल और बायोलॉजिकल चेंज इन द सराउंडिंग. काय म्हटले बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करू शकतो, तर थर्मल, केमिकल और बायोलॉजिकल चेंज जे आहेत सभोवताली जे आहेत ह्याला काय करू शकतो, सराउंडिंगचा रिस्पॉन्ड करू शकतो. दिस इज द युनिक प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ही जी आहे म्हणजे टेम्परेचर चेंज झालं ते कळतं, केमिकल एखादा वास आला आपल्याला कळतं, किंवा बायोलॉजिकल चेंजेस त्याच्या शरीरामध्ये काय झालेत म्हणजे मेटाबॉलिक प्रोसेस
हे जे आहेत हे काय दॅट आर द युनिक प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. अशा प्रकारचे हे जे बेसिक प्रिन्सिपल जे आहे हे लाईफचे आपण शिकलेलो आहोत. पुढचा जो मुद्दा आहे तो कुठला तर जर आपण बघितलं जर ज्यावेळेस इमेन्स डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पृथ्वीवर जर बघितलं आपण तर पृथ्वीवरती जर बघितलं तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमची प्रचंड मोठ्या प्रमाणात काय डायव्हर्सिटी आहे. सिन्स द टाइम ऑफ इमेमोरल म्हणजे आपल्याला लक्षात राहण्याच्या आधीपासून व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम लिव्हिंग टुगेदर ऑन द अर्थ. व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम आपल्या पृथ्वीवरती काय होत होते राहत होते. इन ऑर्डर टू अंडरस्टँड देअर इंटर रिलेशन बिटवीन द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ॲज वेल ॲज बिटवीन टू लिव्हिंग बीइंग्स ऑर ग्रुप, सिस्टमॅटिक स्टडी ऑफ दोज ऑर्गॅनिझम आर एसेन्शियल. आपल्याला आठवत नाही किंवा आपल्याला माहिती नाही ह्या दिवसापासून हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे पृथ्वीवरती राहतात टुगेदर ऑन अर्थ. in order to understand their relation, interrelationship between the living and non-living as well as in between the two living species or group, यांचा सिस्टमॅटिक स्टडी जो आहे हा आपल्याला करणं गरजेचं आहे. सिस्टमॅटिक स्टडी केल्यानंतर आपल्याला लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स यांच्यामध्ये इंटर रिलेशन त्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे हे आपल्याला लक्षात येणार आहे. त्याचप्रमाणे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल किंवा नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ह्यांच्यामधलं रिलेशनसुद्धा आपल्याला काय होणार आहे कळणार आहे. आणि हा जो डाटा आहे दिस डाटा जो आहे ह्यांचं जे रिलेशनशिप काय आहे दॅट आर ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर व्हेरियस इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरसाठी सुद्धा काय महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे इंटेन्सिव्ह लॅबोरेटरी अँड फील्ड स्टडी इन ऑर्डर टू आयडेंटिफाय क्लासिफाय ऑर्गॅनिझम फॉर्म स्ट्रॉंग बेसिस फॉर मिनिंगफुल यूज ऑफ द कलेक्टेड डाटा. ह्या ऑर्गॅनिझमचं आयडेंटिफिकेशन क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम फॉर्म स्ट्रॉंग बेसिस ऑफ मिनिंगफुल यूज ऑफ द कलेक्टेड डाटा हे सुद्धा काय गरजेचं आहे. इफ वी नीड टू स्टडी दिस डायव्हर्सिटी सर्टन एड कॉल्ड टॅक्झॉनॉमिक एड कॅन यूज्ड. आणि जर हे स्टडी करायचं असेल आपल्याला डायव्हर्सिटी त्यासाठी काहीतरी एड्स वापरले जातात आणि त्याला काय म्हणतो आपण टॅक्झॉनॉमिक एड म्हणतो यूज. ह्याच्यामध्ये टॅक्झॉनॉमिक एडमध्ये काय असतं तर इन्क्लूड हार्बेरियम, बॉटॅनिकल गार्डन, म्युझियम, बायोडायव्हर्सिटी पार्क ह्या गोष्टीचा काय होत असतो उपयोग होत असतो. आणि ह्या हार्बेरियम कसं बनवलं जातं, बॉटॅनिकल गार्डन कशा आहेत काय आहे, म्युझियम काय आहे, बायोडायव्हर्सिटी पार्क काय आहे हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये काय करणार आहोत स्टडी करणार आहोत. अशा प्रकारे आपण आज लिव्हिंग वर्ल्ड अँड बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ ह्याचा स्टडी केला. विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा अजून सांगतो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे लाईक अँड शेअर करण्यासाठी सुद्धा विसरू नका. धन्यवाद.